नमस्कार, मी प्रमिला झंबरे। तर थंडीचे दिवस आहे, तर थंडीच्या दिवसात खूप अशी मेथीची भाजी आलेली आहे। तर मी थोडीशी एक वाटी मेथीची भाजी छान अशी निवडून घेतली आहे। तर आता ह्याला मी कट बारीक चिरून घेणार आहे आणि नंतर धुवून घेणार आहे। तर मेथी मी चिरून घेतली आणि स्वच्छ धुवून पण घेतली। तर मी थोडीशी कोथिंबीर पण घेतली, 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक करून चिरून घेतलेल्या आहेत। थोडासा ओवा आहे 1 चमचा, छोटा 1 चमचा जिरे टाकून घेतले मी आणि ह्यात 1-2 चमचे बेसन वापरणार आहे। ह्यात मी चवीनुसार मीठ वापरणार आहे आणि थोडंसं पाणी ओतणार आहे, जास्त ओतलं नाही, 1 चमचाभरच पाणी ओतलेलं आहे मी। तर बेसन कमी पडलेलं आहे, तर आणखी मी 2 चमचे ह्यात बेसन टाकून घेते आणि काय करते आता हातानेच मिक्स करून घेते। थोडंसं पाणी ओतते, जास्त पण पाणी नाही ओतत। तर असं मी बेसन तिंबून घेतलेलं आहे, थोडासा खायचा सोडा टाकून घेते मी ह्यात, त्याच्यावर थोडं पाणी ओतते, छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता। तर बघा, बेसन मी जास्त घट्टही तिंबलेलं नाही आणि जास्त पातळही नाही। तर मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापत, आता तेलामध्ये एक भजी मी सोडून घेते। छान असं आपल्याला तळून घ्यायचं, ते एकदम कडक आणि खुसखुशीत असं भजी झाली पाहिजे आपली। तर दोन्ही साईडने छान असं तळले तर, आणि किती थोडं थोडं मी पीठ सोडलं होतं, फुगून चांगलं टंब झालेलं आहे। तर आपण मेथीची भाजी तर सारखंच खातो, म्हणून आज मी भजी बनवले। तर राहिलेले पण भजी मी असे सोडून घेते। तर बघा, गॅस जास्त मी फुल न ठेवता मध्यम गॅसवर ही भजी आजची तळून घेतली। तर बघा, आतून अशी पोकळ आहे ती आणि छान असे भजी झाले। ते तुम्हीही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।